वनडे मालिकेसाठी टीम इंडियाने मोठी घोषणा केली आहे। न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे। न्यूझीलंड आणि भारतामध्ये 11 जानेवारीपासून होणाऱ्या वनडे सिरीजसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे। या संघामध्ये एकूण 15 खेळाडू असणार आहेत, तर संघाची पूर्ण जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड कमिटीने आज 3 सामन्यांसाठी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली। भारताच्या संघात शुभमन गिलने कमबॅक केलंय, तर त्याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांचं देखील टीम इंडियामध्ये एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय, तर नितेश रेड्डी सुद्धा संघामध्ये स्थान मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय, त्याची सुद्धा एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय। श्रेयस अय्यरच्या एंट्रीने आता ऋतुराज गायकवाडचा पत्ता देखील कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। गायकवाडने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात कमाल बॅटिंग केली होती। गायकवाडने 4थ्या क्रमांकावर उतरून शतक देखील ठोकलं होतं, मात्र आता त्याला संघात स्थान दिलेलं नाहीये, त्यामुळे एक वेगळीच चर्चा दिसून येते। मात्र आता या सामन्याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या इंडियाच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं।